निपचित पडलेलं बाळ एका टिचकीनं जिवंत झाल्याची घटना नंदुरबारच्या धडगाव इथं घडली आहे। तेलखडीत राहणाऱ्या मीनाबाई पावरा या आपल्या 2 महिन्याच्या बाळाला घेऊन धडगाव इथे गेल्या होत्या आणि यावेळी त्यांच्या 2 महिन्याच्या बाळाला अचानक उलट्या होऊन ते निपचित पडलं। त्यामुळे बाळाचा मृत्यू झाल्याचा समज होऊन घरच्यांनी रडारड सुरू केली आणि यावेळी जवळच्याच आरोग्य केंद्रातून रुग्णवाहिका आणण्यात आली। तोपर्यंत डॉक्टर गणेश तडवी हे देखील स्वतः गावात आले आणि त्यांनी बाळाची तपासणी केली। आपल्या स्वअनुभवानं त्यांनी बाळाच्या पायावर जोरजोरात टिचक्या मारल्या आणि अचानकच बाळानं मोठा श्वास घेतला आणि त्यानंतर हळूहळू हा श्वास घेण्यास त्यानं सुरुवात केली आणि मृत्यूच्या दाढेतून हे बाळ परत आलंय। यावर अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी प्रशांत जवेरी आहेत। प्रशांत, अगदी चमत्कार म्हणावा असा हा प्रकार घडलेला आहे, काय अधिक माहिती या संदर्भात? नक्कीच दीपाली, एक म्हण जी आहे ती नंदुरबार मध्ये अवतरलेली दिसते आहे। देव त्याला कोण मारी, अशीच परिस्थिती जी आहे ती नंदुरबारकरांना आता अनुभवाला मिळत आहे। नंदुरबार जिल्ह्यातील तेरखेडी येथील मनीषा पावरा ही जी लेडीज होती, ही होळी निमित्त आपल्या माहेरी गेली होती। माहेरी गेल्या तिच्या लहान बाळाला जे आहे ते उलट्या व त्याला जे आहे ते त्रास व्हायला लागला। त्याच्यानंतर त्या बाळाला घेऊन ती रुग्णालयात दाखल झाली। दाखल होताच तिथं त्याचा श्वास जो आहे तो एकदम हळू चालत होता। डॉक्टरांनी तिच्यावर, त्या बाळावर जे आहे ते उपचार केले। त्या डॉक्टरच्या एक अनुभवावरून असं समजतं की डॉक्टरांनी पायाला जी आहे ते टिचकी मारली आणि बाळाने एक मोठा श्वास घेतला आणि त्याचे प्राण जे आहे ते परत आले आहेत। नक्कीच, धन्यवाद प्रशांत, आपण दिलेली या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।